नंदुरबारच्या भाजपात राजकीय भूकंप, गुन्हा दाखल, हकालपट्टीची मागणी आणि त्याआधी विजय चौधरींचा राजीनामा. जिल्ह्याच्या राजकारणात तुफान खळबळ, भाजपातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या घडामोडींनी आता मोठे राजकीय वळण घेतले आहे. भाजपाचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. विजय चौधरी यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात गेल्या 13 वर्षातील पक्षातील विविध जबाबदाऱ्यांचा उल्लेख करत राजकीय विरोधकांनी षडयंत्र रचून कथित बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल करून पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केलाय. तसेच या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून उत्तर महाराष्ट्र संयोजक पदावरून मुक्त करण्याची विनंती केली. दरम्यान 26 जुलैच्या रात्री विजय चौधरी यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी आणि विनयभंगासह विविध कायद्यान्वये कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर 27 जुलै रोजी डॉक्टर विजयकुमार गावित समर्थकासह काही भाजप पदाधिकाऱ्यांनी मोठा मोर्चा काढून विजय चौधरी यांची पक्षातून तातडीने हकालपट्टी करण्याची मागणी केली. मात्र या मागणीपूर्वीच विजय चौधरी यांनी पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आल्याने राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले. हा राजीनामा पक्ष नेतृत्वाने स्वीकारला आहे की नाही याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. या संपूर्ण प्रकरणामुळे नंदुरबार जिल्ह्यातील भाजपातील अंतर्गत गटबाजी, वाढता संघर्ष आणि आगामी राजकीय घडामोडींविषयी विविध चर्चांना उधाण आले असून पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले. परिवर्तन 24 न्यूज या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून असून अधिकृत माहिती उपलब्ध होताच ती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात येईल. परिवर्तन 24 न्यूज जनतेचा